हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बनवणार आहे सकाळी सकाळी मस्त. संडे होता, लेट उठले होते 9 वाजता. नाश्ता वगैरे बनवायचं होतं, तर जरा फ्रेश वगैरे होऊन म्हटलं नाश्ता बनवा. त्यासाठी मी ना कढई ठेवली होती ऑलरेडी. तर कढई तापलेली, त्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि टाकता टाकता एक शेंगदाणा खाल्ला, कारण की क्या करे आदत से मजबूर ना. काय म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, तशी माझी गत आहे. मला आहे ना काही असो खाण्याजोगं जर असेल ना, तर ते मला आहे ना पहिले तोंडात टाकावंच लागतं. एखाद्या तोंड चालू लागतं मला स्वयंपाक बनवत असताना ना. असंच माझं आहे ना अर्ध पोट भरत जातं, नंतर मी जेवते. त्यामुळं मी जाड होत चाललेले आहे. काय करणार, पण आता कमी व्हायचं इच्छा पण नाही कमी व्हायची. तर मग शेंगदाणे भाजले होते, त्यामध्ये थोडंसं तेल ओतलं आणि खाण्याचा कार्यक्रम कंटिन्यूच होता. त्यामुळं मग काय तोंड पण चाललं होतं आणि हात पण चाललं होतं. शेंगदाणं मस्त असं तेलामध्ये परतून घेतलं आणि शेंगदाणं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर पोळ्यांवर टाकलं ना एकच नंबर लागतात. त्यामुळं मग मी जरा जास्तच आहे ना असं कुरकुरीत करून घेते, कारण की त्याला चव पण येते. आणि मीठ टाकलं तर वा, फक्त शेंगदाणंच खाईन मी. पोहे तर बाजूला ठेवते, त्यानंतर मी शेंगदाणे ना, म्हणून मी पहिल्यांदा मीठ नाही टाकलं शेंगदाण्यांमध्ये. तर मी ते शेंगदाणे एका ना प्लेटीमध्ये सगळे काढून घेतले, म्हणजे नाही का जास्त जळून पण नाही दिले आणि जास्त हे पण नाही केलं, असे व्यवस्थित काढून घेतले. त्यानंतर थोडीशी मी जिरी टाकली आणि कढई खूपच तापली होती. त्यानंतर मी मिरच्या टाकल्या, पण अख्खा असा धूर धूर झाला होता. तर मी मिरच्या टाकून हलवून घेतला, कारण की ते गॅस फुल होती ना, त्यामुळे ते जरा कडे जास्तच तापले होते आणि मला असं धूर वगैरे निघालेलं मस्त वाटतं. त्यामुळं त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आणि मीठ वगैरे टाकलं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकला कांदा. तेव्हा पण कांदा टाकलं, तेव्हा पण ना मस्त असं ना धूर निघाला होता. आणि तेल जास्त टाकल्यानंतर पोहे ना असं मस्त मऊ मऊ झाले ना, तर छान होते. त्यामुळे त्यांना जरा जास्त वेळ भिजवून पण द्यायचे असतात आणि जास्त तेल पण टाकायचं असतं, कारण की जी लोक तेल नाही टाकतात त्यांनी पाण्यामध्ये जरा जास्त वेळ भिजून दिलं चांगलं. आणि जे तेल खातात तर त्यांनी फक्त तेलच टाकलं तरी चांगले. फक्त तेल मग एवढं पण नाही, जसं लागन तसं तेल टाकायचं. त्यामुळे मी सगळं कांदा वगैरे ना परतून आहे ना, जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत मी त्याला परतून घेतला ना. अशा प्रकारे माझा कांदा परतून झालेला होता. आणि कांदा परतल्यानंतर ना परत थोडंसं हलवून घेतलं. म्हटलं अजून थोडं परताव. त्यानंतर 1-2 चमचे मी त्याच्यामध्ये ना हळद टाकली आणि परत हलवून घेतलं. आणि हळद जळू नये म्हणून आहे ना मी ना एकच सेकंदानंच पळी वगैरे असं हलवून घेतलं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना मी ते होते ना पोहे, ते ओतायला घेतलेले होते. पोहे ओतले, कारण की पोहे जरा जास्तच भिजलेले त्यांनी छान लागतात भिजल्यानंतर, म्हणून. तर मस्तपैकी असे मी त्याच्यामध्ये पोहे टाकले आणि हलवून वगैरे घेतलं. वरनं थोडीशी कोथिंबीर टाकली आणि जे आपले शेंगदाणे होते ना ते ना सगळे पांगून दिले. आणि शेंगदाणे हलवायचे नाहीत, परत ते खाली गेले ना तर ते मऊ होतात. त्यामुळं वरच्यावर शेंगदाणे टाकले आणि जरा वेळ वाफवून द्यावं म्हणून त्याच्यावर मी प्लेट ठेवून दिली. आणि म्हटलं आता दुसरं काम करा. तर मला बनवायचे होते सांडगे म्हणतात आमच्याकडे, त्याला वाफवडे म्हणतात. तर मग आम्हाला बनवायचे ते वडे. तर छोटे छोटेसे, जे आपण वर्षभर त्याचं स्टोअर करून ठेवू शकतो, अशा प्रकारे डाळीचे. तर मी चण्याची डाळ रात्रीच भिजत टाकली होती. त्यानंतर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून वगैरे जरा सुकट ठेवली होती, कारण म्हणलं पाणी पण नको जास्त. आणि त्यानंतर ती मिक्सरला मी फिरवून घेतली. आणि जसं जसं नाही का, म्हणजे तुम्ही आहे ना मिक्सरला ती फिरवल्यानंतर आहे ना, म्हणजे जसं जसं तुम्हाला पाणी टाकायची इच्छा असेल, म्हणजे नाही का बारीक नसेल होत, तर तुम्ही त्यामध्ये ना पाणी टाकायचं. मिक्सरपेक्षा ना पाट्यावरती ना आपल्या प्रमाण, म्हणजे आपल्या मॅनेजमेंट म्हणजे नाही का आपल्या पद्धतीने आपण वाटू शकतो. मिक्सरमध्ये काही कळत नाही आहे, त्यामुळे मी एक छोटासा पेला घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आणि त्याची पेस्ट करायला घेतली. जरा ना भरडच ठेवायची असते थोडीशी अशी. आणि हे वर्षभर कालवण आहे ना, मस्त मसाला, काळा मसाला टाकला ना, एक नंबर असं कालवण. तर तुमच्याकडे याला काय म्हणतात, आमच्याकडे तर याला वापरगे म्हणतात. बहुतेक भागामध्ये त्याला सांडगे पण म्हणले जातात. आणि असंच बाहेर बघत होते मी, बाहेरचं वातावरण, कारण ऊन खूप झालं होतं, लोक येत जात होते, त्यामुळे मी बघत होते. आणि त्यानंतर मी सगळं बघितलं, म्हटलं झालं की ओके, म्हणून झालेलं होतं ओके. तर म्हणजे अजून थोडं हे करावं म्हणून मिक्सरवर थोडंसं पाणी ओतलं, फिरवलं, मग ते प्लेटमध्ये काढून घेतलं. अशा प्रकारे आपले ना हे मिश्रण आहे ना झालं तुम्ही झालं होतं मिश्रण. तर थोडंसं अजून डाळ उरली होती, म्हणजे 2 कुकरची मिक्सरच्या भांड्याची मी डाळ टाकलीच होती, 2-3 वाट्या टाकल्या होत्या. आणि मी शेवटला सगळी डाळ त्याच्यामध्ये टाकून घेतली. आणि
म्हणजे नाही का पेस्ट व्यवस्थित झाली तर काही नाही तोडायला छान आहे. त्याला ऊन पाहिजे कडक, मेन गोष्ट. पण ऊन म्हणजे नाही का फ्लॅटमध्ये ऊन नाहीच, ऊन काही भेटतच नाही. गॅलरी जेवढा वेळ ठेवेन त्यावर ना पंख्याखालीच वाळवत असते मी. तर मग मी सगळी ना त्याच्यातली डाळ वगैरे ना काढून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली. आणि तुम्ही वरनं हिरवी मिरची पण टाकू शकता, लसूण पण टाकू शकता, जे तुम्हाला ॲड करायचं ते तुम्ही ॲड करू शकता. पण मी वाटताना काहीच ॲड केलं नव्हतं, ना लसूण केलं नव्हतं, ना जिरे किंवा हिरवी मिरची. मी फक्त डाळच वाटली होती. अशा प्रकारे ही सगळी डाळ ना झाली होती पहा. नंतरची डाळ जरा पातळ झाली होती, पण पहिली डाळ हे केली होती ना ती जरा हे होती, त्यामुळे ती सपदून गेली. आणि अशाच पाहिजे, जास्त पातळ पण नको जास्त हे पण नको, असं मीडियममध्ये पाहिजे. त्यानंतर ना मी चमचा घेतला. हात पहिलेच मी धुतलेले होते त्यामुळे मी चमचा घेतला आणि चमच्याने ते सगळं काढून घेतलं. आणि संडे असलं ना असे उद्योग करायला आवडतात, कारण की रेग्युलरमध्ये हे उद्योग काही होती नाही माझ्याकडनं, कारण की आल्यानंतर आहे ना खूप कामं असतात. परत हे एडिट पण करायचं असतं, तर त्यामुळे मी काही हे करत नाही. आणि टाईम कधी असलं मूड तर बनवते, शक्यतो संध्याकाळी मी बनवते. संडेला असे माझे उद्योग असतात येडेवाकडे. तर सगळे डाळीतले ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ सगळी ना काढून घेतली होती. चमच्याने काढत होते, पण म्हणजे नाही का चमच्याने काढून काढून कंटाळा आला. म्हटलं आता बास, आता चमच्याने हातानेच घ्यावं काढून, फरकन होतं. तर मग मस्त वगैरे ना हाताने काढून घेतले सगळे, झाकणाची पण काढली आणि भांड्यामधली पण डाळ काढली. आणि हात वगैरे धुवून घेतलं. त्यामध्ये थोडीशी वरनं जिरी ॲड केली फ्लेवरसाठी, आणि जे तुम्ही ओवा पण टाकू शकता. वरनं थोडीशी 2 चमचा हळद टाकली आणि मिरची पावडर टाकली. तुमच्याकडे लाल मिरची पावडर असेल तर टाका, ही आमचा घरचा मसाला मिरची पावडर, तर तो मी ॲड केलेला होता. आणि तो मीठ टाकला आणि म्हणजे त्यांना हलवून मीठ वगैरे थोडंसं मीठ टाकलं, जास्त पण नाही, कारण मिठाने पाणी सुटलं. थोडंसं मीठ ॲड केलं. तर याचे तुम्ही ना छोटे छोटे लगेच वडे पण करून त्याचे कालवण करू शकता, वाळवून पण ठेवू शकता, आणि याचं मोकळं आळण पण करू शकता. मोकळ्या आळणाची रेसिपी पाहिजे असेल तर मला सांगा तुम्ही नक्की कमेंट करून. तर मग मी सगळे ना हलवून वगैरे घेतलं आणि एकजीव करून घेतलं. ते एकजीव करून घ्यायचं असतं चमच्याने, जेवढा हलवता येईल तेवढा वेळ मी हलवत राहिले. सगळे ना येल्लो होईन अशी, म्हणजे व्हाईट होती तर येल्लो डाळ होती, पण हळद टाकल्यानंतर ती डार्क येल्लो होईन. अशा प्रकारे मी सगळं हलवून घेतलं. मला वाटलं खूप पाणी झालं आहे का काय, पण नव्हतं पाणी काय वगैरे जास्त नव्हतं. अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. तुमच्याप्रमाणे तुम्ही तिखट म्हणजे करू शकता किंवा नुसतं हळदीत पण करू शकता काय न टाकता. तर अशा प्रकारे ना सगळं हलवून एकजीव वगैरे करून घेतलेलं होतं आणि बाजूला ठेवून दिलेलं होतं. म्हटलं जरा वेळ तरी हे होऊन द्यावा. तोपर्यंत पोहे पण आहे ना मी ना वाफ होऊन झाली होती पोह्यांची. तर त्यामुळे मग मी ते पोहे ना प्लेटीमध्ये काढले होते सगळे, कारण की पाठी ठेवून काय उपयोग नाही, परत ते खायला लागले असते. त्यामुळे सगळेच मी ते प्लेटीमध्ये काढून घेतले आणि मस्त असे त्याचा वास वगैरे येत होता. आणि म्हणजे नाही का लोणचं असतं तर अजून छान लागलं, पण ॲक्च्युली आमच्या घरातलं लोणचं संपलं आहे. मला लोणचं बनवायचं आहे. पाहू मी एकदा लोणचं बनवूनच मी थोडंसं. त्यानंतर पोहे वगैरे खाऊन झालं तर परातीला मी ना तेल लावलं होतं पहा. तेल लावल्यानंतर जे मिश्रण ते हाताने एकदा सगळं ना चमच्याने, तो कंटाळा आला होता हलून मला चमच्याने सहसा असं जमत नाही, त्यामुळे ना हाताने सगळं हलून वगैरे घेतलेलं होतं. आणि हलवून घेतल्यानंतर अशा प्रकारे मी आहे ना परातीच्या ना एका कोपऱ्यापासून बनवायला तयार केलं. हे उलटं पडतंय कारण की कॅमेरा समोर असल्यामुळं मी म्हणजे इकडनं नाही का असं राऊंड करत होते, पण तो उलटेकडे जात होता कारण की कॅमेरानं फ्रंट चालू होता, कारण की मला तो बॅक कॅमेऱ्याने शूट करता येत नाही, कुठे शूट झालं ते मला कळत नाही. त्यामुळं आणि मध्ये येण्या जाण्याची ना तयारी चालली होती, काहीतरी चाललं होतं यांचं, म्हणून ते करत होते, म्हणजे इकडे तिकडे जात होते. त्यानंतर मी एक लाईन पूर्ण केली ना. अशा प्रकारे छोटे छोटे वडे ना तुम्ही करू शकता, म्हणजे नाही का तुम्हाला जेवढे मोठे पाहिजे असेल तेवढे मोठे करू शकता, छोटे करू शकता. पण मला छोटे पाहिजे होते कारण की ते लवकर वाळतात पण. आणि तिकडं पिक्चर चालला होता, कोणता चालला होता काय माहिती, कोणाचा तरी पिक्चर होता, ऋतिक रोशन आणि कोण होती म्हणणार, राणी मुखर्जी होती आय थिंक, त्याचा पिक्चर आला होता. तो बघत बघत ना मी सगळे वडे तोडायला घेतले होते. आणि नंतर तेवढा त्यांना फोन आला होता, कारण की म्हणजे नाही का माझे सासू सासरे आले होते गावावरनं, त्यांनी धान्य वगैरे आणलं होतं. तर मग ते हे गेले होते खाली, ते आणायला जायचं होतं, त्यांना त्यांचीच ती लगबग चालू होती. आणि अशा प्रकारे मी सगळे नाही का छोटे छोटे भाग घेऊन आहे ना मी सगळं म्हणजे नाही का हे करता एवढं पीठ राहिलं म्हणजे नाही का राहिलं मी आता स्टार्टच केलं होतं.
आणि कसं असतं ना, नाही का, म्हणजे नाही का म्हणतात का तुला काय, म्हणजे नाही का असं लोकांना असं वाटत असेल की मला काय येत नाही, मी फक्त व्हिडिओज बंद करे. मी इंस्टाग्रामला पण व्हिडिओ बनवते आणि यूट्यूबला पण बनवते, पण लोकांचं असं मानणं की तू काही करतच नसली घरी. पण मला येतं सगळं करायला, फक्त जर माझं मनात असेल तरच मी करते, कारण की जबरदस्ती करून पण नाही ते फसतं सगळं. त्यामुळं मी काय एवढा लोड घेत नाही, जसं आपल्याला जमन तसं हळूहळू सगळं काम मी करत असते. पण असं घरच्यांची इच्छा असते की ती कामानं सगळं पटापट पटापट उरकून घ्यावं, पण तसं नसतं. कारण की आपण 7 दिवस कंपनीत काम म्हणजे जॉबच्या ठिकाणी आपण काम करतच असतो, आणि घरी एक दिवस असं वाटतं की कुठेतरी बाहेर जावा किंवा काय करावं. बाहेर नाही गेलं तरी घरात थोडंसं आराम करावा. पण जर घरी असलं ना, घरातलं कामच आहे ना 3-4 वाजल्यापर्यंत उरकत नाही. आणि त्याच्यामधून जर हे असं उद्योग करत असेल ना, तर अजिबातच जमत नाही. तरी पण मी आहे ना, जेवढं लवकर काम उरकं ना तेवढं उरकायचं हे करते, कारण की दर रविवारी थोडं थोडं काय करते. नाही तर घरातली साफसफाई तरी मी करतच असते. काय ना काय तरी उद्योग मी करतच म्हणजे गेल्याच्या रविवारी मी नव्हते घरी, पण त्याच्या अगल्या एका रविवारी मी पापड्या वगैरे बनवल्या होत्या. ते थोड्या झाल्या होत्या, नंतर बनवायच्या होत्या, पण वातावरण चेंज झालं होतं ढगांचं, त्यामुळं नंतर म्हटलं आता जाऊ द्या. असं पण कालवणाचं कधी कधी हे येतं आणि डब्याला पण न्यायचं असतं, त्यामुळं मग म्हटलं आपलं काहीतरी करून ठेवावं. म्हणून अजून होती डाळ, पण ती भिजत टाकायची. तर म्हटलं नाही, आता पहिल्यांदा नाही, एक परातच करत जावा, जसा टाईम भेटेल तसं तसं करत जावा. कारण की एकदम सगळं करणं बसायची कॅपॅसिटी नसते, कारण की सवय लागलेली असते ना आणि बसून बसून ना कंबर पण खूप दुखते. त्यामुळे ना मी हे करत नाही. आणि अशा प्रकारे मी असे परातभर म्हणजे झाले होते, एक परात झाले होते आणि थोडंसं पीठ उरलं होतं. तर नंतर म्हटलं वापड्याचं कालवण करून घ्यावं. पण मग नंतर ठरलं की दुसरं काहीतरी कालवण करायचं, त्यामुळं मग मी त्याचं ना सगळंच म्हटलं करून घ्यावं. आपलं परात भरते तेवढ्या, आणि म्हणजे सगळं असे नाही का परात आणि असे गोल गोल तोडायला खूप छान वाटतात ना. अजून कोणी जोडीला असं गप्पा वगैरे मारायचं, बोलता बोलता तोडतात, कारण की लोक आहे ना 4-4, 5-5 किलोचे ना सांडगे करून म्हणजे वडे करून ठेवतात. ते माझे 3च वाट्यात, पण मला नाकीनं आली होती तोडायला. अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे किंवा मोठे मोठे जसे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही करू शकता. शक्यतो छोटेच. जर तुम्ही बाहेर म्हणजे नाही का गावाला असेल आणि तुम्ही दिवसभर उन्हामध्ये ठेवू शकत नसाल ना, तर तुम्ही मोठे मोठे पण तोडले ना तरी काय प्रॉब्लेम नाही. पण इथं आहे ना, काय होतं की आपण एकच दिवस घरी असतो, दुसऱ्या म्हणजे 7 दिवस म्हणजे जॉबच्या ठिकाणी असतो, त्यामुळे आणि ते पंख्याच्या हवा जास्त लवकर जाड असले की सुकत नाही, परत त्याला बुरशी वगैरे लागते. कारण की त्याला पण आता एक दिवसात जर जरा कडक झाले तर काय प्रॉब्लेम नाही, दुसऱ्या दिवशी फक्त ऊन दिलं तरी होऊन जातं. पण इथं कसं दिवसभर म्हणजे बाहेर ठेवायचं आणि संध्याकाळचं परत पंख्याच्या खाली ठेवायचं म्हणजे ते जमत नाही. अशा प्रकारे ते सगळं झालं होतं. तेवढ्यात आलं होतं गावावरून एवढं सगळं खाऊ, आणि आंबे आले होते, पपई आले होते, कलिंगड आले होते आणि गहू आले होते. त्यानंतर आमचा लायटर खराब झाला होता, तर हा लायटर ह्यांनी आणला होता. मी म्हटलं असा कसं एवढा मोठा लायटर, त्यामुळे मी तो बघत होते लावून. तो म्हणजे नाही का 3-4 बोटी मोठा होता, का माहिती का काय असंच चेंज. त्यानंतर कालवणाचं ठरलं होतं, तर अंड्याचं कालवण बनायचं. म्हणजे तुम्ही अंड्याचं कालवण आमच्याकडे म्हणतात, तुम्ही अंडा करी म्हणतात, ते काय होतं ते. नंतर मी पहिल्यांदा खोबरं घेतलं, ते काही हे होतं. त्यानंतर दुसरं खोबरं आणलं, ते कापून घेतलं छोटे छोटे. त्यानंतर कांदे आणले छोटे छोटे, कारण की छोटेच कांदे राहिलेले होते, मोठे आहे पण ते मी कधी खायचे असेल तरच वापरते, छोटे कालवणाला वापरते. अशा प्रकारे सगळं लसूण वगैरे सोलून झाला होता. त्यानंतर भाकरी पण करून झाल्या होत्या, आणि एक भाकर लाची शिजत होती. त्यानंतर मी तव्यामध्ये खोबरं टाकलेलं होतं, म्हटलं भाजून घ्यावं खोबरं. तर एकीकडे मी काय करत होते, खोबरं टाकून आहे ना, आणि मला सवय अशी तोंडाची अशी रिएक्शन करायची, आणि मागची मस्त असं डिंपल पडतं, आणि हा डिंपल दोन्ही पण घालावं पडतं. तर एवढंच का तुम्हाला दाखवता येत नाही, म्हणजे असं पडतो. तर मग मी एकीकडे दुसऱ्या गॅस चालू करून भाकरी भाजली. भरपूर जण म्हणतात की भाकरी अशी भाजायची नसते, पण काय करणार, इथं अशीच भाजायला लागते. चूल असते तर आराव भाजता येते, पण तव्यामध्ये पण नाही भाजू शकत, कारण की मग मला ती तव्यावरती भाजली ना तर मला ती अशी वाटते की कच्चीच आहे का काय, मला जमत नाही. आणि हा प्रॉब्लेम आहे की मला ना कलथ्याने पण भाकरी भाजता येत नाही, माहीत नाही का. मला त्याने ना किती वाफ लागू, माझ्या हात जळू पार, तरी पण मी ना ते ना हातानेच हे करत असते. त्यानंतर ना खोबरं एकीकडे मी म्हणजे भाजत होते, त्यामुळे मी त्याला मधून हलवत पण होते, आणि भाकर पण मी हे करत होते. त्यानंतर खोबऱ्यानं मस्त असं हलवून ना, आणि खोबरं जेवढं करपूस असतं तेवढं छान असतं. त्यात थोडंसं तेल वगैरे टाकून, थोडं वरनं लसूण टाकला थोडासा,
आणि परत आहे ना भाजून घेतलं, कारण की लसूण जर तसंच टाकला तो तडतड करतो ना, अंगावर तेल वगैरे उडतं. त्यामुळं काय मी लसूण आहे ना कांद्यासोबत नाही त्याच्यासोबतच टाकते. त्यानंतर मी खोबऱ्यानं सगळं काढून घेतलं होतं आणि डायरेक्ट मिक्सरच्या म्हटलं सारखं भांडी भरवण्यापेक्षा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं. त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा होता. मी कांदा काय केलं तर थोडासा कांदा मिक्सरला बारीक केला होता आणि थोडासा कच्चा ठेवलेला होता आणि तवा तापल्यामुळे तो लगेच लागत होता खाली, म्हणजे लगेच कलर येत होता, कारण की तो मिक्सर लावला आणि त्याला लगेच कलर पकडत जो मोठा होता त्याला ते भाजायला जरा टाईम लागला असता. तर अशा प्रकारे मी कांदा वगैरे नाही का भाजून घातला. तोपर्यंत म्हटलं आता ना मिक्सर लावून घ्यावा. तर मग मी काय केलं, थोडंसं ना कांद्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि परत हलवून घेतलं, कारण की कांद्याला तेल लागतं. त्यामुळे तो असं बारीक म्हणजे नाही का असं क्रिस्पी म्हणजे नाही का जळ म्हणजे असं भाजका होत नाही. त्यामुळे त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकले. हात पुसले, कारण सवय असते माझी जर घरचे कपडे बघतात ना स्वयंपाक केल्यानंतर सगळे असे ढवळे असतात पिठाने कालवण्याचे आणि सगळं. आणि लोक म्हणतात म्हणजे नाही का खाली पडलेलं वगैरे किचनवर काही कापायचं नसतं, काय करणार आहे. जे रिॲलिटी आहे ते आपण दाखवायचा प्रयत्न करत असतो आपल्या व्हिडिओमध्ये. जी लोक फक्त दिखाव्यासाठी करतात आहे ना त्या लोकांची त्यांना टाईम असतो की सगळं साफसफाई करणं, म्हणजे नाही का जेव्हा साफ त्यांच्या हाताखाली माणसं करत सापल्या हाताखाली जे आहे ते आहे. त्यानंतर मी मिक्सरमध्ये खोबरं आणि थोडासा कांदा बारीक करून घेतलेला होता. थोडंसं त्याच्यामध्ये मिश्रण ठेवलं आणि उरलेला कांदा आणि कोथिंबीर जी होती ना ती मग त्यामध्ये टाकली आणि थोडंसं मी त्यानंतर थोडंसं आलं टाकलं होतं हे करून, म्हणजे नाही का बारीक किसून त्यामुळे ते पण मी त्याच्यामध्ये टाकून दिलेलं होतं. आणि ते पण मी म्हटलं सगळं तवा वगैरे नाही का घासून वगैरे त्याला लागलेलं सगळं घेतलेलं होतं. आणि मग मस्त असा वास सुटलेला होता का, म्हणजे नाही का मिक्सर वाटून वगैरे घेतलं आणि मस्त असं वाटलं. त्यानंतर कढई ठेवली होती. कढई टाकत त्याने तेलाची किटली घासायची होती. काम काय संपते का आपलं. तर तेलामध्ये मी सगळे प्रकारचे मसाले टाकले जे आपल्याकडे होते नव्हते ते सगळे मसाले टाकले आणि जिरे टाकली होती पहिल्यांदाच, कारण मला जिरे शिवायला काही कालवणं आवडतीच नाही. म्हणतात नॉनव्हेजला नाही टाकायची, तर पण मला नॉनव्हेजला पण आवडते. त्यामुळे मी त्याच्यात थोडीशी जिरे टाकले. जे मसाले होते ते सगळे टाकले ना हलवून वगैरे घेतलं होतं. आणि मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत त्यांना हलवीत राहायचं किंवा तो मसाला परतून द्यायचा जो आपण भाजलेला मसाला. त्यानंतर मसाला परतून झाला एकीकडे मी काय केलं सगळी अंडेनं सोलून घेतली होती आणि पटापट अशी, आणि त्याच्यानंतर परत थोडासा मसाला हलवला आणि लगेच अंडे टाकायचे नाही. जोपर्यंत आपण मसाला हलवून वगैरे त्यामध्ये पाणी टाकून त्या पाण्याला कढ येत नाही ना तोपर्यंत अंडे टाकायचे नाही. आणि आपण जे पूर्ण अंडे टाकतो ना ते खाऊ पण नाही वाटत. त्यानंतर एवढे असे अंडे मी सोडलेले होते ऑलरेडी आणि त्यानंतर मी एक अंडे ना त्याचा 2 भाग करून टाकत होते, कारण की तसं त्याला जरा बरं पण खायला पण छान वाटतं. फक्त आपण डायरेक्ट अंडी टाकली ना तर ती त्याची चव पण देत नाही. मसाला वेगळीकडे लागतो आणि ते वेगळीकडे लागतं. आणि अंडी नॉनव्हेज आहे म्हणलं मी मध्ये खाल्लं नाही असं कधी होणार नाही. मग जी थोडी अंडी होती ना ती मी पटापट अशी कापून टाकलेली होती. आणि नंतर असं मला वाटलं की अरे आपण सगळी अंडी कशी काय टाकू शकतो. तर ते मग मी काय केलं लाच एक अंडं राहिलेलं होतं ते मी मधून कापलं. त्यानंतर थोडंसं अजून एक कापलं. पटकन कोण बघतं का नाही म्हणलं खत्तेनं खाऊन घेतलं. काय करणार सुरूच ना. आता खाऊन वगैरे घेतलं. त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये जास्त पण हलवं का परत ते आतमधलं जे असतं ना पिवळं ते म्हणजे हे होऊन जातं. त्यानंतर मी ना थोडा गॅस चालू करून आहे ना अंडे टाकून आहे ना थोडा गॅस चालू मिडियम याच्यावर ठेवला आणि हे करून झाकण ठेवून बंद केलं. त्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ नवीन पाहत असेल तर मला सजेशन द्या. बाय.